जय गणेश गवलीपाडा संघाचा कर्णधार प्लीज आमच्या समालोचन कक्षामध्ये या. जय गणेश पट गवलीपाडा संघाचा कर्णधार आणि गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होतोय प्रवीण परेड. दोन्ही संघाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा असतील. ऑल द बेस्ट. तसरा वैयक्तिक पहिल्या संघाचा पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज होते प्रवीण. यापुढचा चेंडू आपण बघतो ऑन साइडच्या दिशेला खेळून काढला गेला. क्षेत्ररक्षक आहे मिस्टर ललित भोवर. अशा प्रकारे श्री गणेशा केला जातोय. संतोष याच्या मार्फत संघाचं खातं खोललं जात आहे. धावसंख्येला आकार दिला जातोय. धावसंख्या बिन बाद 1. प्रवीण पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावर सज्ज होते. पॉवर प्लेचा षटक असेल. जास्तीत जास्त धावा जमवण्याचा प्रयत्न करतोय. कुठलाही संघ बघितला तर पॉवर प्लेच्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा जमवण्याचा प्रयत्न करतात. यापुढचा चेंडू अचूक टप्प्याचा चेंडू पडल्यानंतर सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये जातोय. निर्धार चेंडूची समाप्ती होतोय. चांगला चेंडू प्रवीण याच्या मार्फत. प्रवीण पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर कृष्णा याच्यासाठी. यापुढचा चेंडू अचूक टप्प्याचा चेंडू. पुन्हा एकदा निर्धार चेंडूची सांगता. प्रवीण चांगली गोलंदाजी आपल्या संघासाठी पॉवर प्लेचा षटक टाकताना दिसतोय. यापुढचा चेंडू फुल टॉस घेतला. बॉल जातो डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला. क्षेत्ररक्षक आहे परंतु 2 धावा काय रोखू शकत नाही. या 2 धाव्याने संघाच्या धावसंख्येत भर पडते. धावसंख्या झालेली आहे ती 3 धावा. नक्कीच एक पार्टनरशिप जमवण्याचा प्रयत्न केला जातो मिस्टर संतोष आणि कृष्णा याच्याकडून. पहिलं षटक मैदानामध्ये चालू आहे. 4 षटकाचा सामना असेल. आपण बघतोय वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गतामध्ये ही स्पर्धा बघतोय. चेंडू टाकून झालेले ती 4. प्रवीण पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. यापुढचा चेंडू अचूक टप्प्याचा चेंडू. बॅटचा कडा घेऊन जातोय परंतु चांगलं क्षेत्ररक्षण मानावं लागेल. स्लिप मध्ये नक्कीच जर हा चेंडू सुटला असता तर सीमारेषे बाहेर गेला असता. कारण आउटफील्ड मागच्या दिशेला बघायला गेलो तर फास्ट आउटफील्ड आहे. मागच्या सामन्यामध्ये बघायला मिळालं आपल्याला की 2 चेंडू जे मागच्या दिशेला गेले होते ते 4 धावांसाठी गेलेले होते आणि या 4 धावा एक्स्ट्राच्या रूपाने आलेल्या होत्या आणि त्या 4 धावेनेच आपण बघायला गेलो तर महेंद्र स्पोर्ट नागले संघ हा विजयी झालेला होता. प्रवीण पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. यापुढचा चेंडू जोरदार मारण्याच्या प्रयत्नामध्ये डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला क्षेत्ररक्षक बाद होतोय. षटक क्रमांक पहिलं मैदानाच्या आतमध्ये संपतंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 1 बाद 4 धावा. तर या स्पर्धेमधली पहिली हॅट्रिक बघायला गेलो तर मागच्या सामन्यामध्ये साजरी केली गेली. मिस्टर राज या गोलंदाजाने जय गणेश गवलीपाडा संघाकडून या स्पर्धेची पहिली हॅट्रिक. एका षटकामध्ये तब्बल 5 गडी बाद केलेले होते. वैयक्तिक पहिल्या संघाचं दुसरं षटक टाकण्यासाठी सज्ज होते गोलंदाज किरण आणि न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये जातोय मिस्टर अजित. किरण टू अजित. यापुढचा चेंडू जोरदार मारण्याच्या प्रयत्नामध्ये उंची जास्त आहे लांबी कमी परंतु सेफ शॉट म्हणावा लागेल. अशा प्रकारे बघता बघता सहजरित्या 2 धावा पूर्ण केल्या गेल्या. या 2 धावेने संघाच्या धावसंख्येत भर पडते. धावसंख्या 1 बाद 6. षटक क्रमांक दुसऱ्या चालू मैदानाच्या आतमध्ये पहिल्या चेंडूवर 2 धावा मोजतोय गोलंदाज किरण आणि चांगली फलंदाजी आता मात्र अजित याच्याकडून बघायला मिळते.
या पुढचा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाजच्या दिशेने खेळून काढला चेंडू बॉल येतो लॉंग ऑफला. चांगलं क्षेत्ररक्षण होते परंतु 2 धावा काही रोखू शकत नाही. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट मानावे लागेल. या 2 धावेने संघाची धावसंख्या 8 धावा. एकेरी दुहेरी धावसंख्येने पुढे जाताना बघतोय आपण टायगर स्पोर्ट बीबीपाडा संघ आणि चांगली रणनीती आहे. आपण बघतो नंबर 3चा फलंदाज अजित मैदानामध्ये आहे. किरण पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावर सज्ज होतोय. या पुढचा चेंडू अचूक टप्प्याचा चेंडू पण ऑफ स्टिक सोडून जाणारा चेंडू पंचांकडून इशारा येतोय. खराब चेंडूची नोंद केली जाते. धावसंख्येत भर पडते. धावसंख्या झालेली आहे ती 9 धावा. आणि मला वाटते गोलंदाजाकडून रिव्ह्यू घेतलेला आहे. पंचांच्या निर्णयावर सहमत नाही. तर हा चेंडू वाईट नसेल. गोलंदाजाने रिव्ह्यू घेतला गेला त्याच्यामध्ये सफल झालेला आहे गोलंदाज. निर्धार चेंडूची समाप्ती होते. यापुढचा चेंडू पुन्हा एकदा मिडॉनच्या दिशेला सीमारेषेबाहेर 6 धावांसाठी. दॅट्स अ गुड शॉट. षटकार. तर खेळाडूंना सूचना आहे की क्षेत्ररक्षण करता वेळी कर्णधाराने रिव्ह्यू घ्यायचा आहे. कारण जर गोलंदाजाच्या मनामध्ये जर शंका असेल तर त्यांनी कर्णधाराकडे निर्णय द्यायचा आहे आणि कर्णधाराने निर्णय घ्यायचा आहे. लक्षात घ्या, जर रिव्ह्यू घ्यायचा असेल तर क्षेत्ररक्षण करणाऱ्या कर्णधारच रिव्ह्यू घेऊ शकतो. तर धावसंख्या झालेली ती 15. 4 चेंडू टाकून झालेले आहेत. षटक क्रमांक दुसरं मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. धावसंख्या झालेली ती 15. पुन्हा एकदा किरण गोलंदाजी मार्गावर सज्ज होते. रेड मोहर विकेटचा मारा करेल. या पुढचा चेंडू अचूक टप्प्याचा चेंडू पडल्यानंतर सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जातोय. निर्धार चेंडूची समाप्ती. 1 तेरी तर 1 मेरी. बघा, मागच्या चेंडूवर षटकार खाल्याच्या नंतर स्वतःला सावरलं गेलं किरण याच्या मार्फत आणि निर्धार चेंडू टाकला गेला. चांगला कमबॅक म्हणावा लागतोय किरण याच्याकडून. किरण पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. रणप मध्ये थोडीशी चुकी झाली होती. या सामन्याचा विचार केला तर पहिल्या षटकामध्ये बघायला गेलो तर 4 धावा आलेल्या होत्या. दुसरं षटक मैदानामध्ये स्थिर आहे अजूनपर्यंत. 5 चेंडू टाकून झालेले आहेत आणि या 5 चेंडू मध्ये तब्बल 10 धावा मोजतोय किरण सारखा गोलंदाज. या पुढचा चेंडू पुन्हा एकदा अप्रतिम डिलिव्हरी. पंचांकडून इशारा येतो. षटक क्रमांक दुसरं मैदानाच्या आतमध्ये संपतंय. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या बघतो आपण 1 बाद 15 धावा झालेल्या आहेत. तर लक्षात घ्या, सामना चालू असताना ज्यावेळी गोलंदाजाच्या मनात शंका असेल तर त्याने लगेच कर्णधाराकडे इशारा करायचा आहे आणि कर्णधाराने रिव्ह्यू घ्यायचा आहे. 15 सेकंद तुमच्याजवळ आहेत.
तर वैयक्तिक पहिलं संघाचं तिसरं षटक टाकण्यासाठी सज्ज होते गोलंदाज महेंद्र जाधव. धावसंख्या बघितली आपण तर 15 धावा झालेल्या आहेत, जी सरासरी मेंटेन करतात. प्रत्येक षटकामागे बघायला गेलो तर 7.50च्या सरासरीने पुढे जातोय टायगर स्पोर्ट बीबीपाडा संघ. या पुढचा चेंडू अचूक टप्प्याचा चेंडू. आता मात्र पुन्हा एकदा निर्धार चेंडूची समाप्ती होते. पहिल्या षटकाचा विचार केला तर पहिल्या षटकामध्ये 2 चेंडू निर्धाव टाकलेले होते. त्याच्यानंतर दुसऱ्या षटकाचा जर विचार केला तर दुसऱ्या षटकामध्ये 3 चेंडू निर्धाव गेलेले होते. या षटकामध्ये विचार केला तर पहिला चेंडू निर्धाव, म्हणजे 6 चेंडू हे डॉट चेंडू आहेत. बघा लक्षात घ्या, 6 चेंडू हे डॉट चेंडू आहेत या सामन्यामध्ये. पुन्हा एकदा महेंद्र गोलंदाजी मार्कवर. या पुढचा चेंडू जोरदार मारण्याच्या प्रयत्नात गोलंदाज आपल्या फॉलोथ्रोमध्ये झेल पकडतो. हो 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 हो, आयुष्यमान भवचा आशीर्वाद दिला जातो. एक सोपा सहज झेल सुटला जातो आणि बघता बघता सहजरित्या 1 धाव पूर्ण 2 धावा पूर्ण केल्या गेल्या. या 2 धावेने संघाची धाव संख्या 17 धावा. पण या धावा बघायला गेलो तर ह्या एक्स्ट्राच्या रूपाने ह्या 2 धावा आलेल्या आहेत. टायगर स्पोर्ट बीबीपाडा संघाला धाव संख्या 17. महेंद्र पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. या पुढचा चेंडू यार करण्याच्या प्रयत्नात बॉल जातो मिडॉनच्या दिशेला. पुन्हा एकदा 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या गेल्या. या 2 धावेने संघाची धाव संख्या 18 धावा झालेल्या आहेत. पुन्हा एकदा महेंद्र गोलंदाज. या पुढचा चेंडू पुन्हा एकदा आपण बघतो मिडॉनच्या दिशेला खेळला. शेप शॉट आहे, शतरक्षक दूर आहे. आणि पुन्हा एकदा 2 धावा पूर्ण केल्या गेल्या. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट मानाव्या गेल्या. 2 धावेने संघाच्या धाव संख्येत भर पडते. धाव संख्या 20 धावा. धाव संख्या आहे ती 20 धावा. यापुढचा यॉर्क करण्याच्या प्रयत्नात पंचांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न करतोय, परंतु लेग स्टिक सोडून जाणारा चेंडू. अप्रतिम डिलिव्हरी. निर्धार चेंडूची सांगता पुन्हा एकदा होते. पुन्हा एकदा महेंद्र गोलंदाजी मार्कवर. यापुढचा चेंडू अचूक टप्प्याचा चेंडू. तर लेग बाईटच्या रूपाने ही धाव येते. षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये संपते. 3ऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या झालेली आहे ती. तर पाणी घेऊन जायचं आहे मैदानाच्या आतमध्ये. धाव संख्या बघतो आपण 21 धावा झालेल्या आहेत. अजूनपर्यंत 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. हॅलो हॅलो. तर ह्या सीझन मधली ही स्पर्धा 3री स्पर्धा असेल. जी पहिली स्पर्धा बघतो ह्या सीझन मधली, जी आई जीवदानी बोलीस संघाने आयोजित केलेली होती. ह्या स्पर्धेमध्ये बघायला गेलं तर कित्येकशे असे रेकॉर्ड बघायला मिळाले. विकेटची हॅट्रिक झालेली होती, त्यानंतर षटकाराची हॅट्रिक झाली, चौकाराची हॅट्रिक झाली, वाईड बॉलची हॅट्रिक झाली आणि नवीन विक्रम वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन मध्ये झाला. 4 षटकामध्ये तब्बल 99 धावा कुठल्या गेल्या. जो संघ होता गावदेवी सिलोत्तर ए संघ, ह्या पर्वाची पहिली हाफ सेंचुरी आली. ललित भवर 17 चेंडूमध्ये तब्बल 53 धावा. या पुढचा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाजाच्या डोक्याच्या वरून खेळून काढला गेला. मिडॉनच्या दिशेला चेंडू येतोय.
बघा क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चेंडू असताना सर्कलमध्ये चेंडू होता, पण तो 3 धावा सहजरित्या पूर्ण केल्या गेल्या आणि चौथी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये धावचीच्या रूपाने गडी बाद होतोय. या 3 धावेने संघाची धावसंख्या झालेली आहे ती 24 धावा. तर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये जातोय साईनाथ. पंचांनी कळवायच्या या चेंडूवर 3 धावा पूर्ण केल्या की 4. तर चौथी धाव घेण्यासाठी जो प्रयत्न केलेला होता त्याच्यामध्ये धावचीच्या रूपाने फलंदाज बाद झालेला होता. तर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये जातोय साईनाथ. पुन्हा एकदा जोरदार मारण्याच्या प्रयत्नात यावेळी यष्टीरक्षक बीट होतोय, चेंडू मागच्या दिशेला जातोय आणि बघता बघता सहजरित्या 2 धावा पूर्ण केल्या गेल्या. या 2 धावेने संघाच्या धावसंख्येत भर पडते. धावसंख्या झालेली आहे ती 26. शेवटचं षटक मैदानामध्ये चालू आहे. 2 चेंडूचा विचार केला तर तब्बल 5 धावा मोजतोय गोलंदाज. यापुढचा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज आपल्या फॉलो थ्रो मध्ये चेंडू पकडतोय. निर्धार चेंडूची समाप्ती. 8वा चेंडू बघायला गेला तर निर्धार चेंडू या इनिंग मधला. राजू पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. या पुढचा चेंडू ऑफ स्टिक सोडून जाणारा चेंडू. पंचांकडून इशारा येतोय. खराब चेंडूची नोंद होते. अवांतर धाव येते. अवांतर धावेने संघाच्या धावसंख्येत भर पडते. धावसंख्या झालेली आहे ती 27 धावा. राजू पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. या पुढचा चेंडू अचूक टप्प्याचा चेंडू पडल्यानंतर सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जातोय. चांगला कमबॅक बघायला मिळतोय. अजूनपर्यंत 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. नक्कीच एखादा मोठा फटका खेळावा लागेल. दुसऱ्या बाजू विचार केला तर शिलोत्तर संघ एक जबरदस्त संघ आहे या असोसिएशन मधला. या पुढचा चेंडू आपण बघतोय लगावच्या दिशेला क्षेत्ररक्षक आहे. पुन्हा एकदा आयुष्यमान भवाचा आशीर्वाद दिला जातोय, परंतु चांगला थ्रो होता. गोलंदाजाच्या हातामध्ये चेंडू आलेला होता, परंतु जीवदान मिळलं गेलं इथे. पुन्हा एकदा 2 धावा आल्याच्या नंतर धावसंख्येत भर पडते. धावसंख्या झालेली आहे ती 29 धावा. शेवटचा चेंडू निर्णायक चेंडू या इनिंग मधला. या पुढचा चेंडू रिव्हर्स शॉट खेळण्याच्या प्रयत्नात निर्धार चेंडूची समाप्ती होते. पंचांकडून इशारा येतोय. षटक क्रमांक 4 मैदानाच्या आतमध्ये संपते. 4थ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 29 धावा आणि 30 धावांचं लक्ष्य आहे सामना जिंकण्यासाठी गावदेवी शिलोत्तर ए संघाला.
चला थोडस फास्ट घ्या प्लीज. गावदेवी शिलोत्तर संघ ललित अँड कंपनी प्लीज. चोवीस चेंडू आणि 30 धावांचं लक्ष आहे. चला स्पीडअप घ्या प्लीज, सहकार्य करा. चोवीस चेंडू आणि 30 धावांचं लक्ष घेऊन उतरलेले सलामीची जोडी बघतोय आपण. प्रवीण आणि ललित. तर पॉवर प्लेचा षटक असेल पहिलं षटक. 24 चेंडू मध्ये 30 धावा विजयासाठी लक्ष आहे. पुढचा चेंडू डाव्याचा फलंदाजाला बॉल जाता थर्डमॅनच्या दिशेला. क्षेत्ररक्षक आहे, चांगलं क्षेत्ररक्षण होते परंतु एक धाव काय रोखू शकत नाही. प्रवीण याच्या मार्फत खातं खोललं गेलं. संघाचं धावसंख्येला आकार दिला जातो. धावसंख्या झालेली आहे ती 1. बघा या असोसिएशन मधला जर रेकॉर्ड असेल 99 धावा जमवलेल्या होत्या आपण बघतोय. गावदेवी सिलोत्तर ए संघाने जी पहिली स्पर्धा झाली आई जीवदानी बोलिन्स यांच्या मार्फत जी स्पर्धा आयोजित केली त्यामध्ये तब्बल 99 धावा आणि 17 चेंडू मध्ये तब्बल 53 धावा. या पर्वाचं पहिलं अर्धशतक जे आलं होतं ते मिस्टर ललित भवर या फलंदाजाच्या बॅटमधून. तर संतोष पुन्हा एकदा गोलंदाजी मारून सज्ज होतोय. पॉवर प्लेचा षटक आहे. राईट ओव्हर द विकेटचा मारा करेल. या पुढचा चेंडू गल्लीमध्ये ढकलून दिलाय. 2 क्षेत्ररक्षक आहेत परंतु क्षेत्ररक्षक हे प्रेक्षक बनून राहिले. बघता बघता चेंडू सीमारेषे बाहेर जातो. 4 धावांसाठी. दॅट्स अ गुड शॉट. चौकार. या 4 धावेने संघाची धावसंख्येत भर पडते. धावसंख्या 5. बघा ज्यावेळी गोलंदाजाला रिव्ह्यू घ्यायचा असेल तर प्लीज कर्णधाराच्या मार्फत घ्या. पुन्हा एकदा संतोष गोलंदाजी मार्कवर. या पुढचा चेंडू पुन्हा एकदा 2 क्षेत्ररक्षकाच्या मधून चेंडू सीमारेषेकडे जातोय. बॅक टू बॅक चौकार. या 4 धावेने संघाची धावसंख्या 9 धावा. चांगली सुरुवात केली जाते इथे ललित याच्या मार्फत. अवघ्या 2 चेंडूवर लगातार 2 चौकार येतात. धावसंख्येला भर दिला जातो. धावसंख्येला आकार दिला जातो. धावसंख्या झालेली आहे ती 9 धावा. संतोष या गोलंदाजावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला जातो कारण पॉवर प्लेचा षटक आहे. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. या पुढचा चेंडू गोल. क्षेत्ररक्षक आहे. अशा प्रकारे चुकी झालेली आहे परंतु क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही. ही 1 धाव येते. एका धावेने संघाच्या धावसंख्येत भर पडते. धावसंख्या दुहेरी अंकामध्ये पोहोचताना दिसते. धावा झालेल्या आहेत त्या 10 धावा. नक्कीच चांगला क्षेत्ररक्षक होता. डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला सर्कलमध्ये क्षेत्ररक्षक होता आणि हा झेल हातामध्ये गेलेला होता चेंडू परंतु झेल काय पकडता आला नाही. अशा प्रकारे जीवदान मिळते ललित याला. धावसंख्या 10. संतोष पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. प्रवीण याच्यासाठी डाव्या हाताचा फलंदाज. या पुढचा चेंडू बघतो आपण. डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला क्षेत्ररक्षक आहे. अशा प्रकारे विकेटचं पतंग होते. पहिला आद्रा बसतोय गावदेवी स्पोर्ट्स सिलोत्तर संघाला. धावसंख्या 10 असताना पहिला गडी बाद होतोय. पाच चेंडू टाकून झालेले आहेत.
धावांचा पाठलाग करताना पहिले 5 चेंडूवर 10 धावा आलेल्या आहेत. तर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये जातोय. मिस्टर महेंद्र जाधव. पुन्हा एकदा डाव्या हाताचाच फलंदाज असेल. संतोष पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. या पुढचा चेंडू गोलंदाजाने आपल्या फॉलोथ्रो मध्ये चेंडू पकडला गेला. निर्धार चेंडूची समाप्ती होते. षटक क्रमांक पहिला मैदानाच्या आतमध्ये संपलं जाते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या 30 धावांचा पाठलाग करताना 1-10. प्लीज थोडंसं स्पीडअप घ्या बीबीपाडा संघ. 18 चेंडू आणि विजयासाठी धावा असतील ते 20 धावा. वैयक्तिक पहिल्या संघाचं दुसरं षटक टाकण्यासाठी सज्ज होतोय गोलंदाज रोहित सातवी. त्याचवेळी फलंदाज बघतोय आपण ललित सारखा फलंदाज आहे ज्याने 3 चेंडूमध्ये तब्बल 9 धावा पटकावलेल्या आहेत. चांगली फलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. या पुढचा चेंडू जाग्यावर खेळून काढला. चेंडू बॉल येतो स्क्वेअर लेगच्या दिशेला. 1 धाव पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेसाठी येत आहेत दोन्ही खेळाडू. सुंदर बिटवीन द रनिंग मानावे लागेल. तर आपण जी प्रथम क्रमांकाची ट्रॉफी बघतोय आई गावदेवी एंटरप्राइजेसचे मालक माननीय श्री शिवादादा शेडगा यांचं आगमन झालेलं आहे. तर त्यांनी व्यासपीठावर येऊन बसायचं आहे. प्लीज आयोजकांकडून त्यांना विनंती केली जाते. तर 2 धावा आल्याच्या नंतर धावसंख्या 12. या पुढचा चेंडू अप्रतिम डिलिव्हरी होती परंतु तेवढाच चांगला शॉट परंतु अप्रतिम झेल. धावसंख्या 12 असताना दुसरा आदरा बसतोय गावदेवी स्पोर्ट्स सिलोत्तर संघाला. चांगला कमबॅक म्हणावा लागतोय आता आपल्याला बघायला मिळतोय रोहित याच्याकडून. पहिल्या षटकामध्ये 10 धावा आलेल्या होत्या. दुसरं षटक चांगला षटक आहे. 2 चेंडू टाकून झालेले आहेत. पहिल्या चेंडूवर 2 धावा आलेल्या होत्या. दुसऱ्या चेंडूवर बघतोय एक चांगला फलंदाज ललित सारखा खंदा फलंदाज बाद करण्यात यश येतोय. तर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये जातोय मिस्टर अजय तुमडा. रोहित पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. या पुढचा चेंडू जोरदार मारण्याच्या प्रयत्नात जागेवर चेंडू खेळून काढला. बॉल येतो मिडॉनच्या दिशेला परंतु 1 धाव सहजरित्या पूर्ण केली गेली. आपण बघतो आई गावदेवी एंटरप्राइजेसचे मालक माननीय श्री शिवादादा शेळका यांचं आगमन होत आहे. आपण बघतो जी प्रथम क्रमांकाची ट्रॉफी
त्या आयोजकांकडून अशी सूचना येते की प्रथम क्रमांकाची जी ट्रॉफी आहे ती शिवादादा शेळका आणि त्यांचेच मित्र गणेश शेळका यांच्याकडून देण्यात आलेले आहे. तरी आयोजकांकडून त्यांचं खूप खूप आभार. तर धाव संख्या बघतो आपण 13 धावा झालेल्या आहेत अजूनपर्यंत. पहिल्या षटकामध्ये 10 धावा आल्याच्या नंतर कमबॅक केलं जाते इथे बिबीपाडा संघाकडून. प्लीज थोडस फास्ट घ्या, आयोजकांकडून विनंती केली जाते. बिबीपाडा संघ सहकार्य करा. या पुढचा चेंडू पुन्हा एकदा अचूक टप्प्याचा चेंडू. यष्टीरक्षक इथे बीट होतोय. बघता बघता चेंडू सीमारेषेच्या दिशेला जातोय. आउटफील्ड फास्ट आहे परंतु 2 धावा ह्या सहजरित्या पूर्ण केल्या गेल्या. या 2 धावेने संघाच्या धावसंख्येत भर पडते. धावसंख्या झालेली आहे ती 15 धावा. मला वाटते पंचांकडून इशारा येतोय 1 शॉट. 1 धाव कमी करावी लागेल. धावसंख्या 14. रोहन पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होते. डाव्या हाताचा फलंदाज अजय याच्यासाठी. या पुढचा चेंडू पुन्हा एकदा मागच्या दिशेला खेळून काढला. चेंडू क्षेत्ररक्षक आहे परंतु 1 धाव काही रोखू शकत नाही. या एका धावेने संघाची धावसंख्या 15 धावा. 1 चेंडू शिल्लक आहे. बघा अजूनपर्यंत सामना बॅलन्स आहे. 15 धावेची गरज आहे अजूनपर्यंत सामना जिंकण्यासाठी. चेंडू शिल्लक असतील ते 13. या सामन्यामध्ये वर्चस्व बघायला गेलं तर गावदेवी सिलोत्तर हे संघाचा आहे कारण फलंदाजी करणारा संघ मजबूत वाटतो. परंतु क्रिकेट आहे अनिश्चिताचा खेळ आहे. मागच्या सामन्यामध्ये बघायला गेलं तर 25 धावांचं लक्ष्य पूर्ण करायचं होतं परंतु पहिले 5 चेंडूमध्ये 5 गडी बाद केलेले होते. शेवटचा चेंडू आपल्या दुसऱ्या षटकामधला रोहित. या पुढचा चेंडू फुल टॉस चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेला. वन्स बाउन्स सीमारेषे बाहेर 4 धावांसाठी. दॅट्स अ गुड शॉट. चौकार. षटक क्रमांक दुसरं मैदानाच्या आतमध्ये संपते. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर 30 धावांचा पाठलाग करताना धावसंख्या आहे 2 बाद 19. बारा चेंडू आणि जिंकण्यासाठी धावा असतील त्या 11. चला थोडस स्पीडअप घ्या. 12 चेंडू जिंकण्यासाठी 11 धावेची गरज आहे. ज्याप्रमाणे फलंदाजी होते आपण बघतोय गावदेवी सिलोत्तर संघाकडून चांगली फलंदाजी होते.
आपण बघतोय स्टंपच्या जवळ आहे, नक्की स्टंपिंग करण्याच्या प्रयत्नामध्ये जी रणनीती आखली जाते बीबीपाडा संघाकडून. या पुढचा चेंडू अप्रतिम डिलिव्हरी, चेंडू पडल्यानंतर ऑफ स्टिकच्या बाहेर जातोय, पंचांकडून इशारा येतोय, खराब चेंडूची नोंद केली जाते, अवांतर धाव येते. अवांतर धावेने संघाची धाव संख्या 20 धावा. सुनील पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. या पुढचा चेंडू थर्डमॅनच्या वरून सीमारेषे बाहेर, 6 धावांसाठी. दॅट्स अ गुड शॉट, षटकार. या 6 धावेनी संघाची धाव संख्या 26 धावा. आता मात्र जिंकण्यासाठी 4 धावेची गरज. सुनील पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. या पुढचा चेंडू पुन्हा एकदा अचूक टप्प्याचा चेंडू पडल्यानंतर एसटी रक्षकाच्या हातामध्ये जातोय. आता मात्र निर्धार चेंडूची सांगता होते. पुढचा चेंडू पुन्हा एकदा आपण बघतोय डीपेक्षा कव्हरच्या दिशेला जातोय, क्षेत्ररक्षक दूर आहे, परंतु एकाच धावेवर समाधान मानावं लागते. चांगली कॉलिंग येते नॉन स्ट्राईक चेंडूवरून, कारण क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चेंडू होता, त्याची काहीही गरज नाही, कारण धाव संख्या 27. आता मात्र 3 धावेची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. क्षेत्ररक्षक बघा लॉब सीमारेषेवर आहे, त्याचवेळी लॉग ऑन सीमारेषेवर आहे, डीप एक्स्ट्रा कव्हर आहे. थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक सर्कल मध्ये आहे. त्यानंतर आपण बघतोय फाईन लेगचा क्षेत्ररक्षक सीमारेषेवर आहे. पुन्हा एकदा सुनील गोलंदाजी मार्कवर. या पुढचा चेंडू घुटना टेक, तमाशा देख. बघता बघता चेंडू सीमारेषे बाहेर, 4 धावांसाठी विजयाचा चौकार. अशा प्रकारे विजय होतो या सामन्यामध्ये गावदेवी सिलत्तर संघ, आणि या स्पर्धेमधून बाहेर जातोय टायगर स्पोर्ट बीबीपाडा संघ. अप्रतिम फलंदाजी बघायला मिळाली आपल्याला. प्रवीण, ललित, महेंद्र आणि अजय याच्याकडून चांगली फलंदाजी केली आणि आपल्या संघाला विजय मिळवून दिलेला होता. अशा प्रकारे कॉंग्रॅच्युलेशन्स गावदेवी स्पोर्ट सिलत्तर संघ आणि हार्ड लक टायगर स्पोर्ट बीबीपाडा संघ. तर विजयी संघ महेंद्र स्पोर्ट नागले संघाचा कर्णधार लगेच या नॉनपिकच्या कॉलसाठी प्लीज. याच्यानंतर होणारा सामना असेल विजयी संघ आणि महेंद्र स्पोर्ट नागला संघ. तर प्रत्यक्ष सामन्याला सुरुवात होईल, त्यानंतर मायक्रोफोनवर जोडले जातात तुमचे सर्वांचे लाडके मिस्टर प्रदीप सर. तर नाणेफेकीचा कॉल ओढवून घ्या प्लीज. माननीय श्री शिवादादा सेलका यांच्या हस्ते आपण बघतोय नाणेफेकीचा कॉल होणार आहे. एका बाजूला बघतोय गावदेवी सिलत्तर हे संघ, तर दुसऱ्या बाजूला बघतोय महेंद्र स्पोर्ट नागला संघ, जे आपण बघतो आहे गावदेवी एंटरप्राइजेसचे मालक